हां, व्हेरी गुड. हॅलो, गुड इव्हनिंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज उद्या मला गावी जायचं आहे, म्हणून त्यासाठी थोडी तयारी चालू आहे. मी थोडं माझं सामान शोधते. टी व्हीचा आवाज भरपूरच वाढवला आहे मम्मीने. असो. आणि इथे हे क्लटर बघा आमचं. थांबा, कार्तिक मला मदत करतो आहे. काय करायला? हे आवरायला? तू माझ्या कानातले ठेवलेले काढून टाकले सगळे. हां हां का? अरे ते काही कलर नाही आहे. नको, ते ठेव. हां, तर हे आहे माझं गो टू गो बॉक्स. म्हणजे मला कधी पटकन रेडी व्हायचं असेल तर हे असं, ह्याच्यात एक्स्ट्रा सामान पण असतं. माझे क्लिप्स वगैरे सगळे, ते कोरियन क्लिप्समध्ये फॅशन आलेली ते. आणि आता माझ्याकडे 2च लिपस्टिक राहिलेत. जे नॉर्मल लिपस्टिक होते, मिनी लिपस्टिक्स, ते अर्धे कार्तिकने तोडले, ते मी टाकून दिले. हे आहे एक्स्ट्रा स्क्रू कानातले, आणि सेफ्टी पिन्स वगैरे सगळे, रबर बँड. आणि हे नेल पेंट्स आहे. ही तर माझ्या लग्नाच्या वेळेतली नेल पेंट, ह्या दोन्ही गोल्ड आणि ती रेडवाली. ती अजून पण छान आहे. आणि बाकी सगळे झुडिओचेच आहेत. अजून पण होते, पण मी कोणाकोणाला गिफ्ट दिले किंवा ते इथे तिथे टाकूनच हे झाले. मुलं झाल्यावर काही नीट राहत नाही, पण हा बॉक्स माझा नीट राहिला आहे. आणि हे आहे माझं आयलायनर आणि कलर एसेन्सचं काजल. जाताना वगैरे लागतं कंगवे. 2 कंगवे मी ठेवते या बॉक्समध्ये. एक तिथे बेडच्या इथे बोलते, सॉरी, कबडच्या इथे पण असतो. कंगवे सगळीकडे तिथे. आणि हे 2 टिकल्या इमर्जन्सी. आणि हे आर्टिफिशियल मंगळसूत्र, कधी लग्नाला वगैरे जायचं असेल आणि सोन्याचं नसेल घालायचं तर. हे पेन साडीची. आणि ही माझ्या स्लिंग बॅगची हँडल आहे, ज्याच्यासोबत कार्तिक खेळतो आहे. आणि हे आहे माझं चष्मा क्लीन करायचं लिक्विड आणि इयर आणि आय ड्रॉप. आणि हे ते मी म्हणाले स्लिंग बॅगचं चेन. आणि पॉन्डचं हे लूज पावडर आहे, फेस पावडर. ह्याला स्पॉन्ज आहे आतमध्ये. आणि हे आहे माझं इयरिंग कलेक्शन. माझ्याकडे जेव्हा मी टीनेजला होते तेव्हा माझ्याकडे खूप इयरिंग्ज होते, आणि मी खूप इयरिंग्ज हरवले. आणि आता माझ्याकडे एवढेच इयरिंग्ज राहिले आहेत, कारण आता जास्त होत पण नाही, घालणंही होत नाही आणि घेणंही होत नाही, कारण दिवसाच्या डेली रुटीनमधून. सो हा आहे माझा गो टू गो बॉक्स. आणि हल्ली काय होते, कार्तिक आता मी बाहेर होती तर माझ्या इथे बसलेला. आता मी किचनमध्ये आली आहे, तर तो परत आत आला आहे. मी गावी जायचे म्हणून ही बॅग काढून ठेवली उद्या. आणि हे आहे माझं विंटर केअर, स्किन केअर. फेसवॉशसाठी मी वापरते पॉन्ड्सच मॉइश्चरायझर आणि फेसवॉश. आणि हे मी नवीन घेतलं आहे सनस्क्रीन हॅपियरचं. ह्याला मला 2-3 दिवसच झाले आहेत वापरून, पण खूपच लाईटवेट आहे, एअरसारखं, एकदम हव्यासारखं. आणि बॉडी लोशनसाठी आपलं वॅसलीन. आणि हा लिप बाम आहे डिकन्स्ट्रक्टचा, छान आहे. 2-3 तासच, पण लिप्स हायड्रेटेड राहतात. SPF 30 आहे. मी शूट करूसं कार्तिकने थोडा पसारा काढलेला. नंतर त्याला थोडी भूक लागलेली, तो मला म्हणला मूगडाळ दे. सो त्याला मूगडाळ दिलेली खायला. आणि नंतर मी माझी कामं घेतलेली आवरायला. सगळी पाणी आलेलं 8:30 वाजता. मग कामं वगैरे करत होती. आणि असंच मला असं वाटतं की हा व्हिडिओ मी असाच रेकॉर्ड करून एक व्हॉइस ओव्हर देईल, जे मला ॲक्च्युली वाटतं आणि जे मी चेंज करणार आहे ॲज अ रिझॉल्युशन. की जेव्हा मी लहान होती, जस्ट लाईक आय सेड अर्लियर, टीनेज किंवा 20sमध्ये आपण असतो, तर कोणालाही असं नाही वाटत की मी हाऊसवाईफ होईल. आणि तेव्हा तर नाहीच नाही. बॅक इन 2016 or 17मध्ये तर माझा ॲक्च्युअल कधी विचार नव्हता की मी हाऊसवाईफ होईल किंवा गोष्टी घडून येतील अशा काही. आपण शिक्षण घेतो, जॉब करतो, प्रायव्हेट असो गव्हर्मेंट. आणि मेन तर मला तर असं वाटतं की गव्हर्मेंट जॉब केलं असं तर परवडलं असतं. ॲटलिस्ट दे हॅव द सिक्युरिटी फॉर द गव्हर्मेंट जॉब. बट प्रायव्हेट जॉबसाठी तर तुम्हाला काहीच नसतं. तुम्ही जर मॅटर्निटी लीववर गेला नंतर, असे पण मी इंस्टाग्रामवर खूप कंप्लेंट्स बघितलेत की लेडीज मॅटर्निटी लीववर जातात आणि नंतर त्यांना हायर करताना परत थोडी काचकूस होते ऑफिसमध्ये. आणि नंतर ॲज अ वुमेन, ॲज अ लेडी किंवा मला असं वाटतं की बाळ झाल्यावर मतलब मॅनेज होत नाही. माझ्याकडून तर नाही झालं पर्सनली, कारण मी ट्राय केलं जॉब करायचं, पण हाफ अ इयर आय वर्क. नंतर मी नाही की, कारण लहान बाळ, घर. आणि जर आपल्या घरात आपला पार्टनर जर गव्हर्मेंटमध्ये असेल
तर त्याचा पूर्ण वेळ तो आपल्याला माहिती की तो नसणार आहे. सो जबाबदारी शेवटी पूर्ण आपलीच येते. सो मेक शुअर यू मेक अ गुड चॉईस ऑन करियर. सो पण 2026मध्ये आय एम गोईंग टू बँक. कारण मला आय नेवर थॉट ऑफ बीइंग ॲन डिपेंडंट वुमन. इट्स नॉट रॉंग, बट इट्स नॉट ऑल्सो अ गुड चॉईस. सो ही माझी चॉईस आहे. सो डिपेंड्स. सो कार्तिकने आता त्याचा लॅपटॉप वगैरे काढलेला. निलेश बॅकग्राऊंड व्हॉईस देतो आहे व्हिडिओ कार्तिकला चिडवताना. हा आहे माझा ट्रायपॉड. सो आय विल शूट बेटर फ्रॉम